नमस्कार, DS चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कामाख्या माता मंदिर साकारण्यात आले आहे। या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या निमित्ताने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण भारावून गेला आहे। कामाख्या माता मंदिरातील मूर्तींची आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत चिमुकल्यांनी धार्मिक गीत सादर करत उपस्थितांचे मन जिंकले। त्याचबरोबर महादेवाच्या रूपात साकारलेल्या कलाकारांनी अघोरी नृत्य सादर करून मिरवणुकीत वेगळे आकर्षण निर्माण केले होते। ढोल ताशांच्या दणदणाटात आणि पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता। महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वांनी उत्सवात सहभाग घेतल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम सलग 27 तारखेपर्यंत पार पडणार आहेत। यामध्ये कीर्तन, भजन, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक विधींचा समावेश आहे। मंदिराचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिरामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान ठरणार आहे। निफाडचे धारणगाव खडक येथे उभारलेले भव्य कामाख्या माता मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरत असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम पाहायला मिळत आहे। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। सिद्धमा कामाख्या राष्ट्र प्रचलित भव्य असा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज आयोजित करण्यात आलेला आहे। आज 20/3/2026 रोजी भव्य अशी मिरवणूक होत आहे। माता कामाख्याची, 10 महाविद्याची, सिद्ध नवनाथ व बडेवा मच्छिंद्रनाथांची, सिद्ध महामाया यक्षिणी तिलस्मीची आज मिरवणूक होत आहे। मिरवणुकीसाठी विविध प्रकारचे वेशभूषा परिधान केलेले आमचे ढोल पथक असो, नाशिक ढोल असो, आमचे आघोरी पथक असो, सर्वांनी त्यांच्या पद्धतीनं जे नाही ते याच्यासाठी कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित राहून कार्यक्रमाची खूप मोठी अशी शोभा वाढवली। त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। जय मा कामाख्या, जय बाबा बडे मच्छिंद्रनाथजी। तरी देखील यापुढे पण आजची मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी लगेच अखंड हरिनाम सप्त्याचा आयोजन केलेलं आहे। आजपासून 8 दिवसाचा कीर्तनाचा प्रोग्राम पण आहे। उद्यापासून सप्तचंडी हवनला पण सुरुवात होईल। तसेच रोज आमचा सकाळ संध्याकाळ भंडारा पण ठेवला आहे। 27 तारखेला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा प्रोग्राम आहे। मूर्ती प्रतिष्ठा केल्यानंतर लाखो लोकांचा भंडाऱ्याचं पण आयोजन केलेलं आहे। तरी त्याच्यासाठी आपले सर्वांनी जेवढे पण मा कामाख्याला, नवनाथांना, बडेवा मच्छिंद्रनाथांना मानणारे लोक आहे त्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हीच माझी माताचरणी प्रार्थना।